हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये नागपूर शहरचे जे मैदानी चाचणी आतापर्यंत झालेली आहे, या मैदानी चाचणीमध्ये रँकनुसार कोणत्या मार्कावर किती विद्यार्थी आहेत याची विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत. तुमचा नंबर कितवा आहे हे पण तुम्हाला कळणारच आहे. त्यासाठी अशा अपडेट्स नेहमी जर तुम्हाला पाहत राहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. पुढे जी मी रँक वाईज पीडीएफ दाखवणार आहे, ही पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं मी रोज भरपूर साऱ्या जिल्ह्याच्या मैदानी चाचणीच्या याद्या टाकत असतो, इतर अपडेट्स पण देत असतो, म्हणून तिथं असणारं जॉईन करायला विसरू नका. चला सुरुवात करूयात व्हिडिओला. बघा, नागपूर पोलीस कमिशनर पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25 ही ऑफिशियल असणारी पीडीएफ आहे, आपण बनवलेली. याच्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहेत, 25 पेक्षा जास्त मार्क घेतलेले, कधीपासून 11 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान जेवढेही दिवस असणारा ग्राउंड झालेला आहे, या सर्व असणाऱ्या ग्राउंड झालेल्या विद्यार्थ्याचे गुण मी एकत्र करून ही यादी बनवलेली आहे. तर यानुसार असणारं तुमचा नंबर कितवा आहे ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून जाईल. मी पूर्ण असणारी यादी प्रत्येक 25 पर्यंत दाखवत बसणार नाही, काही मोजकेच असणारे मुद्दे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगतो. तुम्हाला माहितच असेल तरी पण एक वेळ सांगून देतो की नागपूर सिटीला 595 एकूण जागा आहेत. याच्यामध्ये 195 जागाची वाढ प्रस्तावित आहे, अजून झालेली नाहीये, होईल अशी आपण अपेक्षा करूयात. तर 555 जागामध्ये 167 जागा या असणाऱ्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत. त्याच्यापैकीही ओपन जनरलला 52 जागा आहेत, माजी सैनिकाला 25 जागा आहेत, अंशकालीन पदवीधरला 8 जागा आहेत, महिलांसाठी 50 जागा आहेत. महिलाचा इथं काही संबंध नाही, अजून महिलाचं ग्राउंड सुरू झालेलं नाहीये. तर माझा असा हिशोब आहे की लगभग असणारे या ठिकाणी 1000 मुलं ओपन मधून क्वालिफाय होतील जागा वाढ होण्याच्या अगोदर. जागा वाढल्या तर हाच आकडा कदाचित 1300-1400 मुलापर्यंत जाईल. तर बघा, याच्यामध्ये 11 ते 24 या दरम्यान जी मैदानी चाचणी झालेली आहे नागपूर सिटीला, याच्यामध्ये 50 पैकी 50 गुण घेणारे 6 कॅन्डिडेट आहेत. 50 पैकी 50 माजी सैनिक ह्याच्यात एकही नाही, तेवढं लक्षात ठेवा. माजी सैनिकाचं अजून ग्राउंड नागपूर शहरला सुरू झालेलं नाहीये. हे 6ला 6 कॅन्डिडेट जनरल आहेत, सर्वसाधारणचे आहेत, ज्यांनी 50 पैकी 50 गुण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 48 गुण घेणारे 7 विद्यार्थी इथं तुम्हाला पाहायला मिळतील. यांची कॅटेगरी काय वगैरे याचा काही विषय इथं नाहीये. तर एकूण इथपर्यंत 13 विद्यार्थी झाले 48 गुणापर्यंत. 49 गुण सरासरी मिळत नाहीत, म्हणजे मिळतच नाही, ते तसं होतच नाही, त्याच्यामुळे 49चा काही विषय असणार नाही. त्याच्यानंतर 47 गुणवाले बघा भरपूर सारे इथं तुम्हाला दिसून येतील. किती आहेत ते आकडा मी दाखवतो लगेच तुम्हाला. 85 असणारे विद्यार्थी हे 47 गुण घेतलेले आहेत. 47 गुण असणारे किती? 85. म्हणजेच 47 किंवा 47 पेक्षा जास्त असणारे एकूण विद्यार्थी तुम्हाला इथं पाहायला मिळतील 98. म्हणजे 6 असणारे 50 पैकी 50 गुणवाले, 7 असणारे 48 वाले आणि 85 हे असणारे 47 गुणवाले, असे मिळून टोटल 98 झाले. त्याच्यानंतर पुढे गेलात तर 46 मार्कवाले फक्त असणारे 5 विद्यार्थी आहेत. कारण हे असं कॉम्बिनेशन बनणं म्हणजे त्या ठिकाणी 1600ला 16 मार्क आणि दोन्ही इव्हेंटमध्ये आउट ऑफ, हे कॉम्बिनेशन थोडंसं मुश्किल होते, त्याच्यामुळे ह्याची आकडा कमी आले. पण त्याच्यानंतर अजून पुढे गेलात तर 45 मार्कवाले तुम्हाला भरपूर सारे विद्यार्थी भेटतील. किती विद्यार्थी आहेत 45 मार्कवाले? लगेच दाखवतो, हायलाइट करून ठेवलेला आहे. 198 विद्यार्थी असे आहेत ज्यांना असणारे 45 गुण मिळालेले आहेत. आणि टोटल इथपर्यंतचा हा आकडा होतो 301. म्हणजे 301 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 301 विद्यार्थ्यांना 45 किंवा 45 पेक्षा जास्त गुण आहेत. 44 किती विद्यार्थ्यांना आहेत? तर 44 विद्यार्थ्यांनाच आहेत. एक त्या ठिकाणी योगायोग जुळून आले की 44 गुण असणारे किती विद्यार्थी? तर 44च विद्यार्थी आहेत. आणि टोटल आतापर्यंत 44च्या वर 345. त्याच्यानंतर 43 गुण असणारे किती आहेत? 43चा आकडा भरपूर सारा मोठा आहे. बघा, इथं जर 43 गुणवाले जर आपण विद्यार्थी बघायला गेलो तर 286 विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांना 43 गुण आहेत.
24 तारखेपर्यंत 24 फेब्रुवारीपर्यंत हे लक्षात ठेवा. आणि 43 किंवा 43 पेक्षा जास्तच विद्यार्थी धरले तर 631 असणारे विद्यार्थी झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, नागपूर शहरला सध्या सर्वसाधारणच्या जागा 52 आहेत. एकाच 10 प्रमाणात 520, पण माजी सैनिक अंशकालीन पदवीधर भेटत नाहीत म्हणून 520 विद्यार्थीच फक्त क्वालिफाय होतील का? तर असं होणार नाही. हा आकडा लगभग असणारा 1000 विद्यार्थी असणारे त्या ठिकाणी क्वालिफाय होतील. कशामधून? सर्वसाधारण जनरल मधून. त्याच्यानंतर 42 मार्कवाले विद्यार्थी बघितले तर हे पण भरपूर तुम्हाला सापडतील. किती आहेत बघा, 42 गुण असणारे 177 विद्यार्थी असणारे आहेत. 177 विद्यार्थ्यांना 42 गुण आहेत. आणि एकूण 42 किंवा 42 पेक्षा जास्त विद्यार्थी 42 पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी किती? तर 808 विद्यार्थ्यांना 42 किंवा 42 पेक्षा जास्त गुण आहेत. अजून आपण पुढे 41 वाले बघितले तर 41 वाले पण तुम्हाला भरपूर मिळतात. किती? तर लगेच इथं तुम्हाला तेवढं दाखवून देतो. 269 विद्यार्थी आहेत ज्यांना 41 गुण आहेत 269 विद्यार्थ्यांना. आणि 41 किंवा 41 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना गुण आहेत? तर 1077. म्हणजे सद्यस्थितीत जरी 1000 मुलं जरी धरले या ठिकाणी ओपन जनरल मधून तर आत्ताच्या स्थितीत 41 असणारा कट ऑफ एक प्रकारे लागू शकतो. पण हा कट ऑफ 41 वर लागेल असं मला अजिबात वाटत नाही ओपन जनरलचा. त्याचं कारण आहे की अजून भरपूर मुलांचे ग्राउंड बाकी आहेत. त्याचबरोबर जागा वाढ पण प्रस्तावित आहे. जर त्या गोष्टी झाल्या तर हा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. एकंदरीत तुम्हाला असणारं कळलं असेल की तुमच्यापेक्षा म्हणजे 41 पेक्षा जास्त गुण ज्यांना आहेत किंवा 41 गुण आहेत तर त्यांच्या वर किती विद्यार्थी आहेत हे तुम्हाला इथं समजून आले असेल. आता 40, 39 हे आपल्या लिस्टमध्ये मी ऍड केलेले आहेत. पण 40 पर्यंत सांगायचं झालं तर इथं बघा 1483 विद्यार्थ्यापर्यंत 1483 पर्यंत 40 किंवा 40 पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी आहेत. आणि 40च गुण असणारे किती असतील? तर 406 विद्यार्थ्यांना 40 गुण आहेत. 406. बाकी आता 39 वगैरे मी सांगत बसणार नाही. ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोच, ज्याची लिंक मी पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला लिस्ट मिळेल, इतर जिल्ह्याचे अपडेट्स मिळतील. रोज मी असणारी नागपूर शहरची रँक वाईज लिस्ट टाकत असतो, तेही तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. आणि अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमच्या समोर लवकरात लवकर नवीन अपडेट्स येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता आता एक वेळ सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.